ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. कुठल्या वार्डमध्ये आहोत? भाग क्रमांक 24 मध्ये राहतो आम्ही. अच्छा अच्छा. हे जे चालू नगरचं वातावरण आहे कसं वाटतं आपल्याला? आता सध्या तर सर्वांचीच धावपळ चालू आहे. प्रत्येक जण येतो, नमस्कार करतो, ओळख सांगतं. पण यातून सांगता येत नाही कोण कुठपर्यंत जाईल किंवा शेवटच्या क्षणाला काय बदलेल असं. पण हा बोला. कोण वाटते का असं म्हणजे तसं काम तर बिडकर भाऊंचं आहे व्यवस्थित. म्हणजे प्रत्येक याच्यात सर्वांना मदत करणं, सर्वांना सपोर्ट करणं. एक फोन केला तरी फोनवर पण आमची कामं होतात किंवा त्यांची टीम आहे ती आमच्यापर्यंत येते. मग असं वाटतं की सध्या उजवा कौल यांनाच असेल किंवा आहे असं. पण शेवटी सांगू शकत नाही काही असं. काय समस्या होत्या आणि काय त्यांनी सोडवल्या? आमच्या समस्या म्हणजे आमच्या सोसायटीचे बरेचसे कामं त्यांनी केले. आमच्याच नाही, बाजूची, या साईडची, आमच्या रोडची कामं, वैयक्तिक आमच्या घरातली पण काही प्रॉब्लेम झाले. कोरोनामध्ये बरेचसे प्रॉब्लेम झाले तर त्यांनी फुल सपोर्ट केला आम्हाला. आणि आज त्यांच्या एरियात आम्ही राहतो त्यामुळे आम्ही फार निवांत आणि कुठलीही काळजी न करता राहतो. कारण आमच्या मागे खूप सपोर्ट आहे त्यांचा. कोरोनाच्या पिरियडमध्ये फार आम्हाला त्यांनी मदत केली. सोमवारपेठ खडीचा मैदान. अच्छा. नगरसेवक इलेक्शन लागले आहेत माहिती आपल्याला? हो माहिती. कसं वाटतं वातावरण त्यावेळी एरियातलं? चांगल्या पैकी आहे बघा. अच्छा. उमेदवार कोणी माहिती आपल्या उमेदवार? गणेश बिडकर. अजून अपोजिट काही? अपोजिट काय अजून काही कल्पना नाही, पण एवढं एक माहिती इथले नगर पहिल्यापासून गणेश बिडकर नगर. अच्छा. कसं वाटतं त्यांचं काम? बरं आहे की बऱ्यापैकी चांगलं आहे त्यांचं. काय समस्या आहेत आपल्या प्रभावात? समस्या खूप आहे पण ते त्यांना सांगितलं तर ते करून देतात ते गणेश बिडकर. म्हणजे ह्यावेळी त्यांच्यावर जनता कौल दिल तर? हो. वॉर्ड क्रमांक 24, प्रभाग क्रमांक 24 मध्ये आहे आपण. इलेक्शन लागलंय माहिती आपल्याला? हो माहिती आहे. कसं वाटतं वातावरण यावेळेचं? यावेळेचं वातावरण जरा टफ दिसतंय. अच्छा. उमेदवार कोणी माहिती आपल्याला? इथं तरी आता तरी गणेश बिडकरांचं नाव येतंय, पण बाकीचे आता विरोधक बरेच उत्सुक आहेत तिथे. इलेक्शन कसं होईल वाटतं यावेळेचं? त्यावेळेचं इलेक्शन मजा आहे ना त्यावेळेस इलेक्शन, कारण का 8-9 वर्षानंतर होती इलेक्शन. तसं बघायला गेलं तर सगळं शांत होतं. पुणेकरांचा कौल कसा असेल? पुणेकरांचा गोल म्हणजे विकासाला प्राधान्य दिलं जाईल यावेळेस आवर्जून. आणि काही समस्या काय होत आहे? आज एक व्यापारी वर्ग दिसतोय या साईडला. हो बरोबर. कसं वाटतं समस्या काय होत आहे? कोणी निवेदन केलं? समस्या अशा इथं म्हणलं तर मेन म्हणजे ट्रॅफिकचा विषय होता आपल्याकडे. ट्रॅफिक आहे, रस्ते आहेत, हे आहेत, पण हे बऱ्यापैकी यांनी केलं, व्यवस्थित केलेलं आहे. मागच्या जे कोणी नगरसेवक होते त्यांनी करून घेतले व्यवस्थित. पण आताही ज्या काही अडचणी ते येणारे नगरसेवक नक्की पार करतील आम्हाला अपेक्षा आहे. मी आता रास्ता पेठेत आहे. अच्छा. किती वर्ष झालं राहत? इथं आमच्या 2-3 पिढ्या इथंच आहेत सगळ्या. हा. इलेक्शन लागले कसं वाटतं वातावरण? इलेक्शनचं वातावरण आहे चांगलं आहे इथं. कोण वाटतं कसं वाटतं वातावरण? म्हणजे कुठला पक्ष बाजी मारेल? तसं तर हा आहे इथं म्हणजे त्या बिडकर साहेब चांगले आहेत इथं. हा काम आहे त्यांचं येण्यासारखे ते बिडकर साहेब. अजून मित्र पक्ष म्हणून पण आहेत, विरोधक पण आहेत. हा. अजून कोणाचं ते एवढं हे नाही झालेलं अजून कोण आहे इथं उभं. आता ह्यांचं तर तसं जे आहे इथं ते ह्यांचं आधीपासूनच आहे इथं जवळ असल्यामुळे एकदम. जनतेचं गोल बिडकरांना झालं असं वाटतं का? हा. माझं नाव मंगल राहुल जैत. मी 216 सोमवारपेठमध्ये राहते. कोणता प्रभाग आहे? प्रभाग क्रमांक 24. काय समस्या आहे इथं पहिलं, आता तर सध्या काही समस्या नाही. पहिल्या खूप होत्या. पाणी कमी दाबाने येत होतं, ड्रेनेज तुंबत होतं. परत हा रस्ता दिसतो, हा रस्ता व्यवस्थित नव्हता. परत आता आपल्या मागे जी बिल्डिंग दिसते तिथे 211, 12, 13, 14, 15, 16 असे वाडे होते. तर ते खूप जुने होते, एवढे जुने होते की म्हणजे एकदम पाऊस जर पडला तर पडण्याच्या याच्यात हे होते. पण ते किती बिल्डर आले, किती कुणी काहीच केलं नाही. पण आपल्या आत्ताचे उमेदवार गणेश बिडकर यांच्या माध्यमातून म्हणजे आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्कीम आणली होती. SRA पद्धती काय म्हणतात ते 300 स्क्वेअर फूट फ्री जुने भाडेकरांना. ती स्कीम भाऊंनी आणून आमच्या वाड्यात ती राबवली. तर आमच्या वाड्यात पूर्ण 23 भाडेकरी होते. तर त्यांना आता स्वतःचं हक्काचं घर झाले. ह्याचं श्रेय सगळ्या भाऊंना जातं, म्हणजे गणेश बिडकरांना जातं.
आता जे 99% कामं तर भाऊंनी केलेली आहेत पूर्ण. कुठलंच म्हणजे असं काम नाही की नाही. आणि त्यांचं म्हणजे एक ते स्वतः भेटू नाही भेटू एक कॉल आपण त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला केला तरी आपला प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतो. सरकारची लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ भेटतो तुम्हाला? हो, आमच्या टोटल वाड्यातला पूर्ण महिलांना भेटला आहे.